माझा 3-4दा चहा होतो आणि चहा म्हणजे एक मेडिसिन आहे. दिवसभर अभ्यास केल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. कमीत कमी 2 होतो, मॅक्सिमम 2-3 घेऊ शकतो. पण मी माझ्या फ्रेंड्सला कंपनी द्यायला येते, मग त्याच्या बहाने असं होतं की मी पण चहा पिते. So मग ते एक गोष्ट अशी झाली की हा शेअरिंग मध्ये आपण घेऊ शकतो. इंग्रजांनी भारतात आणलेला चहा आता भारतीयांसाठी नित्याचा बनलेला आहे. आधी एक वेळ चहा घेतला जायचा, आता 2 वेळा चहा घेतला जातोय आणि या चहाच्या चवीने चहाला मोठं व्यावसायिक रूप आलेलं आहे. पुण्यामध्ये MPSCचे लाखो विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी पुण्यात येतात आणि ते आपला थकवा घालण्यासाठी चहा पितात आणि एकदा नाही तर तब्बल 3 वेळा बरेच विद्यार्थी चहा घेतात आणि या त्यांच्या चहाच्या सवयीने पुण्यात कोटीची उलाढाल वर्षाला होते. MPSC स्टुडंट राईट या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून बाबी पुढे आल्यात की दिवसाला हे विद्यार्थी 7,20,000 इतक्या रुपयाचा चहा पितात, तर वर्षाला 26 कोटीपर्यंत हा आकडा जातोय. MPSC स्टुडंट राईटचे अध्यक्ष महेश बडे यावर काय म्हणतात ते आपण पाहूयात. नमस्कार. आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास लाखो विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थी हा चहा पितच असतो. जर आपण बघितलं तर पहिल्यांदा सदाशिवपेठ, शनिवारपेठ, नारायणपेठ, नवी पेठ एवढ्या पुरतं स्पर्धा परीक्षा क्षेत्र मर्यादित होतं. परंतु आता पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि संपूर्ण भागामध्ये आज विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. आपण जर बघितलं तर साधारणतः 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी हे पुण्यामध्ये स्थिरस्थावर आहेत आणि आपण बघितलं तर साधारणतः प्रत्येक परीक्षेला MPSCच्या साधारणतः 50,000 विद्यार्थी हे प्रिलिम परीक्षेला बसतात. त्याच्यावरून आम्ही हा कॅल्क्युलेशन केलं आणि चहाच नाही तर बाकी संबंधित आम्ही वेगवेगळे सर्वेज आम्ही त्याच्यामध्ये केले. त्याच्यातनं चहाचं जर आपण बघितलं तर साधारणतः 60,000 विद्यार्थ्यांचं आम्ही नियोजन केलं की रोज किती, महिन्याला किती, आठवड्याला किती आणि ह्याच्यातनं वर्षाला किती. असं बघितलं तर रोज 7 लाख प्लस रुपयांचा चहा हे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी इथे त्या ठिकाणी पित आहेत आणि वर्षभरामध्ये 26 कोटी रुपयाचा चहा हे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी पित आहेत आणि याच्यावरती संबंधित वेगवेगळी देखील अर्थव्यवस्था याच्यावरती डिपेंड आहे. जवळपास पुण्यामधली जर आपण अर्थव्यवस्था बघितली ती साधारणतः 2,500 कोटीच्या पेक्षा अधिक ही स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांवरती डिपेंड आहे. काय चहा घेतल्यानंतर काय फरक जाणवतो नेमका? रिफ्रेश होतो माणूस, माइंड फ्रेश होतं. आता सकाळचा चहा होता आधी, आता किती वेळ चहा होतोय? 2 टाइम, सकाळी आणि संध्याकाळी. अभ्यासाचा थकवा जातो? हो जास्त, म्हणजे माइंड खूप रिलॅक्स होतं, एक ब्रेक भेटतो. म्हणजे त्या बहाण्यांनी सुद्धा तरी आम्ही बाहेर येऊन चहा पिऊन छान मस्त वाटतं. कधी कधी 3 वेळेस पण होतो. हा होतो. तुमचं काय, तुम्ही लेमन टी पितायत, थकवा जातो चहाने? हो, चहाने थकवा जातो. तसंच म्हणजे फ्रेश वाटतं अभ्यासाला. तुम्हाला कसं काय करायचं त्यासाठी फ्रेश वाटतं. लेमन टी पिताय, काही दुधाचा चहा पितात, काय फरक जाणवतो? लेमन टीने जास्त फ्रेश वाटतं आणि तुम्हाला हेल्थसाठी चांगलं असतं लेमन टी. बरेचसे तुमचे जे विटॅमिन C वगैरे त्यामध्ये असतं लेमनमध्ये, त्यामुळं हेल्थसाठी चांगलं असतं. किती खर्च होतात चहासाठी रोज पैसे? तसं काही नाही, कोण भेटलं की चहा पिल्यानंतर थकवा दूर होतो का आणि किती वेळ चहा होतो दिवसभर? माझा 3-4दा चहा होतो आणि चहा म्हणजे एक मेडिसिन आहे. दिवसभर अभ्यास केल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. सर्वांच्या लायब्ररी म्हटलं सर्व विद्यार्थ्यांचं रुटीन असतं का 2-3 वेळेस चहा वगैरे? हो, चहा म्हणजे एक रिफ्रेशिंगच आहे, ते होतं. किती पैसे जातात बरं साधारण याच्यामध्ये दिवसभराच्या चहा? 30-40 रुपये जातात दिवसाचे. हां. एक वेळेसच्या जेवणाचे पैसे कलेक्ट केले तर चहाला जातील. का बरं चहा पिण्याने काय होतं नेमकं, काय अभ्यास करावं लागतं, त्याच्यामुळे बैठक वाढवण्यासाठी चाय वगैरे. बरं, चहा पिल्याने नियोजन काय म्हणजे नेमकं? म्हणजे दुपारी वगैरे आपल्याला झोपून वगैरे होऊ नये आणि संध्याकाळी थोडं फ्रेश वाटावं म्हणून. हां, काय सांगशील चहाबद्दल, तुझ्या काय भावना आहे म्हणजे चहा पिण्याबद्दल? ऍक्च्युली चहा ही अशी गोष्ट झाली आहे जी आपण शेअरिंग मध्ये सगळ्यांसोबत पितो आणि पर्सनली मी खूप जास्त चहा पित नाही, पण मी माझ्या फ्रेंड्सला कंपनी द्यायला येते, मग त्याच्या बहाने असं होतं की मी पण चहा पिते.
So मग ते एक गोष्ट अशी झाली की हा शेअरिंग मध्ये आपण घेऊ शकतो. माझं नाव श्रेया साळुंखे. मग खरंच तरुणाईमध्ये चहा पिण्याचं प्रमाण वाढलं का, काय वाटतंय? तरुणाईचं नाही माहिती. पण चहा तरी पण मिळेल. आणि बाकी व्यतिरिक्त व्यसन करण्यापेक्षा मला वाटतंय की हे जर चहा पित असतील आणि चहा ॲक्च्युली मुलं ह्याच्यासाठी नाही पित की काहीतरी पाहिजेच, पण 5-10 मिनटं ब्रेक घेऊन आपण जरा गप्पा गोष्टी करू शकतो आणि त्यांनी माइंड फ्रेश होतं म्हणून चहा पितो ॲक्च्युली आजकालचं तरुण तरी. मला असं वाटतं. माझं नाव निखिल आढावे. हां मी गेल्या 4 वर्षापासून चहाचा व्यवसाय करतोय. हां तर आपल्या इथं भरपूर कस्टमर असतं, भरपूर गर्दी असते चहा प्यायला. हां पण त्यामध्ये जास्ती करून प्रमाण विद्यार्थ्यांचं असतं. MPSC UPSC करणारे, ते स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, हां. त्यांचं प्रमाण जास्ती असतं. अभ्यास करणारे कॉलेजची पण मुलं भरपूर असतात, क्लासची पण असतात. साधारण किती वेळा येतो असा ग्रुप, चहाचा ग्रुप? नाही म्हटलं तरी आता एक मुलगा नाही म्हटलं तरी 2-3 वेळा चहा पितो दिवसात, 3 ते 4 वेळा. हां. काही जण एका टाइमला पण 3-3 चहा पितात. पहिलं असं व्हायचं का? हां, पहिलं असं व्हायचं का? कस्टमर असायचं का पहिले? हा पहिल्यापासून कस्टमर आहे आपला. कस्टमरचा कधी आपल्याला काय अडचण नाही आल्या. नाही पण मुळात पहिले तरुण होते का असे जास्त? हा, आपल्याकडं सगळ्यात मॅक्सिमम तरुणाईच आहे चहा पिणारी. बरं. म्हणजे तुम्ही 100% पैकी 80% म्हटलं तरी चालेल. 80% तरुण पोरच चहा प्यायला जातात आपल्याला.